गोरेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा. 100 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आणि वारसा लाभलेल्या या जयंती सोहळ्यात गोरेगाव विभागातील 32 गाव सहभागी असतात. पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग व बौद्धजन पंचायत समिती शाखा 841 यांच्या संयुक्त विद्यमाने 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती गोरेगाव विभागाचे अध्यक्ष विकासदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जल्लोषात आणि हर्षोल्लासात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. गोरेगाव येथील जयंतीला 100 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असल्यापासून चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर गोरेगाव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करायला सुरुवात झाली. पंचशील बौद्धजन सेवा संघाच्या वतीने यावर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती सोहळ्यानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा, भीमगीत ऑर्केस्ट्रा व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम 11 ते 14 एप्रिल या कालावधीत सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्या स्पर्धकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतिचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. स्पर्धेच्या कार्यक्रमाचं नियोजन व सूत्रसंचालन चंद्रमणी साळवी, उदय गायकवाड, संदीप साळवी, डॉक्टर दिलीप साळवी, निलेश महाडिक, विजय जाधव यांनी केलं. या जयंती कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गोरेगावचे सुपुत्र व भीमसेना संघटनेचे अध्यक्ष गोपी मोरे होते. तसेच मनुस्मृतीवर व्याख्याते साहित्यिक संदीप महाडिक होते. त्यांनी शरद पोक्षे यांनी मनुस्मृती दहन केल्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करून विकृत प्रवृत्तीचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक व छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूचे गूढ मनुस्मृतीमध्ये दडलं असल्याचं त्यांनी सांगितलं. जातीभेद, वर्णभेद, अस्पृश्यांची गुलामगिरी, महिलांची गुलामगिरी या अपप्रवृत्ती मनुस्मृतीमध्ये दडलेल्या आहेत. मानवामध्ये वर्णभेद व गुलामगिरीच्या रूढी जतन करणाऱ्या मनुस्मृतीचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन करणं या देशातील महिलांना व गुलामांना स्वतंत्र करण्याचा संदेश दिला. जयंती महोत्सवाचे प्रमुख वक्ते गोपी मोरे, अध्यक्ष भीमसेना यांनी समाजाच्या प्रबोधनावर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ जिवंत राहिली पाहिजे, याकरिता लोकांनी विकासदादा गायकवाड सारख्या नेत्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. त्यांच्या प्रयत्नातून गोरेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे राहत आहे. त्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे असं आवाहन केलं. सदर जयंती कार्यक्रमात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी वर्गाचा सन्मान करण्याची संस्थेची परंपरा आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कामगार नेते सुरेश पालकर सर यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार, ग्रामविकास अधिकारी सदानंद राजेवडे यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दिनेश हरवंडकर, पंचायत समिती सदस्य सौ स्वाती करकरे, रवींद्र टेंबे हे निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार झाला. यावेळी रायगड दक्षिण जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी मनोगत व्यक्त केला. भीमगीत कार्यक्रमांचे नियोजन व सूत्रसंचालन मंगेश गायकवाड, राजू मोरे, किरण मोरे, विजय जाधव यांनी केलं. भीमगीत सुरसंगम ऑर्केस्ट्राचे गायक कलाकार शैलेंद्र साळवी, मंगेश गोरेगावकर, सतीश पांचाळ यांनी सदाबहार भीमगीतांची मैफिल रंगवली. सालाबादप्रमाणे जयंती महोत्सव भव्य मिरवणुकीचं आयोजन रोहन अशोक साळवी यांनी केलं. त्यांना रोहन वसंत साळवी, बबल हाटे, प्रितेश गायकवाड, सुमित हाटे नियोजन केलं. प्रचंड फटाक्यांची आतिषबाजी झाली. सुप्रसिद्ध तरुण उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अमित कांबळे यांनी सर्वांसाठी मिरवणुकीत पाणी व शीतपेयाची व्यवस्था केली. अध्यक्ष विकासदादा गायकवाड आणि परिवाराने सालाबादप्रमाणे सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली. त्यांना देवेंद्र कठोर व सुनील शिलवंत यांनी मदत व सहकार्य केलं. जयंती कार्यक्रमाला बापूसाहेब सोनगिरे, शिवसेना नेते नरेश अहिरे, चंद्रमणी साळवी, मुंबई अध्यक्ष संतोष साळवी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास लोखंडे, महिला अध्यक्षा सौ सुप्रिया साळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ अस्मिता जाधव उपस्थित होते. मुंबई विश्वस्त संतोष लोखंडे, नथुराम माने, नितेश लोखंडे, रामदास जाधव, राजू मोरे, किरण मोरे, तुकाराम लोखंडे, सुरेश जाधव, प्रकाश शिंदे, सुनील शिंदे, संदेश मोरे, शरद मोरे, नरेश गायकवाड, सुभाष हाटे, प्रकाश महाडिक, बळीराम हाटे, प्रकाश सकाराम महाडिक, अशोक महाडिक, प्रकाश जाधव, देवेंद्र गायकवाड उपस्थित होते. महिला संघाच्या सचिव सौ संघमित्रा गायकवाड, उपाध्यक्षा सौ सुवर्णा हाटे, सहसचिव सौ रेश्मा रमेश लोखंडे, सौ रेश्मा संदीप साळवी, सौ योजना शिशुपाल शिंदे, जयश्री सोनवणे, भारती खांबे इत्यादी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.